Okay, here we are. So very first of all, okay, we have completed these things. Okay, आपण SDLC, STLC सगळं complete केलं आहे. Okay, now first of all, what we SQA. Okay, it means that software quality assurance. Okay, so what is SQA? Okay, software quality assurance. Okay, what is factor? What are some factors involved in SQA? Okay, कस्टमर रिक्वायरमेंट. ओके, ही आपल्यासाठी रिक्वायरमेंट असते. ओके, तुम्हाला टेस्टिंग करायचे आहे, तुम्हाला ॲप्लिकेशन्स डेव्हलप करायचे आहे, बट तुमच्याकडे रिक्वायरमेंट तर पाहिजे. सो वी हॅव रिक्वायरमेंट व्हेरी फर्स्ट ऑफ ऑल. देन कस्टमर. ओके, एक्सपेक्टेशन. ओके, एक्सपेक्टेशन्स. कस्टमरचे काही एक्सपेक्टेशन असतात ना, की हे सॉफ्टवेअर असं बनावं तसं बनावं या पद्धतीने. देन वी हॅव कॉस्ट ऑफ अ प्रोजेक्ट. हा प्रोजेक्ट जो आहे कितीपर्यंत कॉस्टिंग, दिस इज इम्पॉर्टंट आहे. टाईम इज इम्पॉर्टंट. ओके, हे सगळं बनल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मेंटेनन्स. ओके, सो दिस आर थिंग इम्पॉर्टंट इन SQA. ओके, हा तुमचा इंटरव्ह्यू क्वेश्चन राहू शकतो की SQA मध्ये काय इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट. ओके, आय ऑलवेज आस्क यू. ओके, मी नेहमी तुम्हाला विचार असतो, प्लीज टेल मी द लाईफ सायकल. सॉरी, प्लीज फोकस ऑन SDLC, software development life cycle. Okay, in these things what you have to do. ओके, स्टेजेस आहे. सगळ्यात पहिली स्टेज जी आहे मी तुम्हाला इथे लिहून देतो, दॅट इज इन्फॉर्मेशन गॅदरिंग. इन्फॉर्मेशन गॅदरिंग. ओके, इन द सेकंड स्टेज व्हॉट डू वी डू ॲनालिसिस. आपण काय करत असतो सेकंड स्टेजमध्ये, आपण ॲनालिसिस करतो. इन द थर्ड स्टेज वी मस्ट डू डिझाईन. या स्टेप्स तुमच्या बाय हार्ट झाल्या पाहिजे होत्या आत्तापर्यंत. देन वी गो फॉर कोडिंग. ओके, आपण त्याचं कोडिंग करतो, आपण म्हणजे डेव्हलपर करतो. देन वी गो फॉर टेस्टिंग. देन वी गो फॉर टेस्टिंग. दिस इज हाऊ. SDLC मध्ये काही कन्फ्युजन आहे का, काही डाऊट, याच्यातली एखादी स्टेप कळली नाही का, प्लीज गो अहेड, आय विल रिपीट. बोला. येस, नो, एनिथिंग, एनी डाऊट, एनी कन्फ्युजन? नो? येस तुषार? सर एनालिसिस फेजमध्ये क्यूए टीम सगळ्या गोष्टीचे इन्फॉर्मेशन जे असते ती प्रॉपर हे करते ना सर, म्हणजे ॲनालिसिस मध्ये आपण काय करतो, ॲनालिसिस फेज मध्ये वी मेक टू थिंग्स. ओके, BRS, SRS. SRS. बिझनेस रिक्वायर्ड स्पेसिफिकेशन. बिझनेससाठी काय स्पेसिफाईड करायचे ते. SRS, सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. ओके, सो सॉफ्टवेअर रिक्वायर्ड स्पेसिफिकेशनमध्ये आपण काय बघतो की सॉफ्टवेअरमध्ये होम पेज कसं असायला पाहिजे, ओके बटन कुठे पाहिजे, कॅन्सल बटन कुठे पाहिजे, ओकेवर क्लिक केल्यावर ओकेच व्हायला पाहिजे, सबमिटवर केल्यावर सबमिटच व्हायला पाहिजे. BRS मधला एक टॉपिक SRS मधले 4 टॉपिक क्रिएट करतो. म्हणजे काय, BRS मध्ये आहे की एक सॉफ्टवेअर बनवा की ज्याच्यामध्ये एक लिंक प्रोव्हाइड करा, लिंक केल्यावर दुसरं होम पेज ओपन झालं पाहिजे. ओके, मग SRS मध्ये काय येईल, SRS मध्ये येईल ओके बटन येईल, लिंक नावाचं एक बटन येईल, ओपन नावाचं एक बटन येईल. ओके, अंडरस्टूड? येस सर. ओके, मी कन्फ्युज झालो. ऍक्च्युली मी टेस्ट प्लॅनिंगच्या गोष्टी करत होतो आणि मी एनालिसिसला आलेलो. येस, BRS आणि SRSचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला देतो. याच्यानंतर तुम्ही कधीच विसरू शकणार नाही की BRS काय आहे आणि SRS काय आहे. ओके, नाव BRS काय आहे तुम्हाला सांगतो आता. सगळ्यात पहिले व्हॉट वी हॅव टू डू. ओके, सो गॅदरिंग रिक्वायरमेंट बँक प्रोजेक्ट. एक बँकचं मला ॲप्लिकेशन बनवायचं आहे. आपण एक्झाम्पल घेतो ना बँकेचं एक ॲप बनवायचं आहे. सगळ्यात पहिले माझं काय इश्यू असेल, सगळ्यात पहिले इश्यू नाही म्हणता येणार त्याला, माझं रिक्वायरमेंट काय आहे. साइन अप आहे, साइन अप पेज पाहिजे ना तुम्हाला बँकेसाठी. लॉग इन कुठे करणार तुम्ही, होम पेज पाहिजे तुम्हाला. साइन अप केल्यानंतर काय तयार होतं, होम पेज तयार होतं. होम पेज नंतर तुमचं होमवर क्लिक केल्यावर तुम्ही अकाउंटची इन्फॉर्मेशन दिसते. राईट, रॉंग, बोला. येस, नो? येस सर. नाव आता SRS मधला BRS मधला हा जो पहिला दिसतोय ना पार्ट, कोणता पार्ट आहे, साइन अप पेज. बघा मी त्याला अंडरलाईन करतो. साइन अप पेज स्क्रीनवर लिहितोय मी, दिसते ना तुम्हाला. येस सर. साइन अप पेज
साइन अप पेज हा एकच टॉपिक घेऊन तुम्ही SRS मध्ये 4 टॉपिक क्रिएट करू शकतात. कोणते? सगळ्यात पहिले साइन अप पेज शुड हॅव ईमेल. साइन अप पेजमध्ये काय पाहिजे होता? ईमेल पाहिजे. हे BRS म्हणजे बिझनेस रिक्वायरमेंट काय बिझनेसची रिक्वायरमेंट काय आहे की आम्हाला साइन अप पेज पाहिजे. SRS मध्ये आपण काय करतो की साइन अप पेजमध्ये मग काय काय पाहिजे? ईमेल पाहिजे, मोबाईल नंबर पाहिजे, हे अजून काय हवंय तुम्हाला? नेम हवा आहे ना साइन अप पेजमध्ये. यू वॉन्ट नेम ऑल्सो, यू वॉन्ट पासवर्ड ऑल्सो, यू वॉन्ट व्हॉट यू वॉन्ट अगेन. ओके, सो हे साइन अप पेज, हे झालं साइन अप पेज बद्दल, बरोबर. देन आय विल गो फॉर दिस होम पेज. ओके, होम पेज बद्दल मी परत तुम्हाला सांगतो. ओके, आता होम पेज माझं BRS मध्ये येते होम पेज. म्हणजे बिझनेसवाले म्हणताय, जे टीम आहे ना बँकेची बिझनेस टीम, ती म्हणते की आम्हाला तुम्ही काय करा सर, एक होम पेज तयार करून द्या. मी म्हटलं ओके, मी करून देतो, हरकत नाही. ओके, होम पेज. पण मग होम पेजमध्ये मग त्यांना मी असं सांगेल का की सर आपण एक ओके बटन बनवू, सर आपण एक पासवर्डचं बटन बनवू, सर आपण एक ईमेलचं बटन, ईमेलचं एक फील्ड बनवू. ओके, सो मी त्यांना SRS म्हणजे काय? सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. हे बँकेचं सॉफ्टवेअर बनवण्यासाठी तुम्ही काय काय यूज करणार. आता बँकेचं होम पेज बनवायला तुम्ही काय काय यूज करणार. सो व्हेरी फर्स्ट ऑफ ऑल, होम पेजसाठी मी काय करणार आहे? होम पेजवर तुमचा लोगो दिसेल ना, लोगो दिसल्यानंतर होम पेजवर तुमचं नेम दिसायला पाहिजे. ओके, होम पेजवर तुमचं अजून काय व्हिजिट व्हायला पाहिजे? अकाउंट इन्फो, राईट. अकाउंट इन्फो तर खाली घेतले मी ॲक्च्युली. ओके, होम पेजवर तुमचा बॅलन्स दिसायला पाहिजे, राईट. यस, नो. तुमचे सर्व्हिसेस दिसायला पाहिजे ना होम पेजवर. तुम्हाला ATM कार्ड बनवायचं आहे का, विड्रॉ करायचं आहे का, कॅन्सल करायचं आहे का, ब्लॉक करायचं आहे. दिस शुड बी युअर SRS. अंडरस्टूड? बोला. Yes, येस, sir. इथपर्यंत काही कन्फ्युजन आहे का BRS SRS मध्ये? बोला. येस, नो. No, sir. Clear. ओके, नेक्स्ट वी हॅव सीन सम थिंग्स. ओके, देन आपण काय गोष्टी बघितल्या त्या फंक्शनल रिक्वायरमेंट. ओके, सो याच्यानंतर होतं फंक्शनल रिक्वायरमेंट. फंक्शनल रिक्वायरमेंटमध्ये मग काय येणार आहे माझं, मी तुम्हाला दाखवतो. ओके, नेममध्ये आपण एक फंक्शनल रिक्वायरमेंट अशी बनवू की नेम शुड बी अल्फाबेट ऑनली. Name should not accept special character. Name should not accept 1 2 3 4 numbers. ओके, सो या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, याला आपण म्हणतो फंक्शनल रिक्वायरमेंट. काय म्हणतो? फंक्शनल रिक्वायरमेंट. येस, अंडरस्टूड? Okay, sir. सी खूप सिम्पल आहे. ओके, या असं हे नका करूया. म्हणजे खूप आपण काय म्हणतो ना, बिझनेस रिक्वायरमेंट ज्या आहे त्यालाच आपण सॉफ्टवेअर रिक्वायरमेंटमध्ये कन्वर्ट करतोय. दॅट्स इट, व्हेरी सिम्पल. ओके, नाव BRS SRS झाला. देन वी हॅव चेक डिझाईन. ओके, सगळ्यात नंतर आपण बघितलं होतं डिझाईन फेज. डिझाईनमध्ये 2 प्रकारचे डिझाईन असतात. कोणत्या डिझाईन असतात? एक असतात आपल्याकडे HLD आणि एक असतात LLD. हाय लेवल डॉक्युमेंट, लो लेवल डॉक्युमेंट. इन HLD व्हॉट डू वी कंटेन मेन मॉड्यूल. याच्यामध्ये मेन मॉड्यूल तयार होणार आहे. मेन मॉड्यूल म्हणजे काय की मी डायग्राम्स काढेल माझ्या. ओके, की बँकेचं सॉफ्टवेअर असं दिसेल, तसं दिसेल, इथे क्लिक केल्यावर हे होईल, तिथे क्लिक केल्यावर ते होईल. ओके, लाईक दिस ऑनली. हा सगळा फ्लो मी तिथे डिराईव्ह करेल, राईट. येस, नो, बोला. ओके, इन लो लेवल डॉक्युमेंट. ओके, HLD मध्ये मी ना सगळ्यात पहिले माझं होम पेजचं डिझाईन दाखवेल. मी इथे माझं साइन अप पेज, साइन अप किंवा लॉग इन काय असेल ते तुमचं. ओके, हे माझं झालं मेन मॉड्यूल. मग याच्यामध्ये काय होणार आहे, साइन अपचं पेजमध्ये मी अजून काय काय दाखवू शकतो ते दाखवेल, बरोबर. साइन अप पेजमध्ये ईमेल, मोबाईल नंबर, पासवर्ड हे त्या फील्ड, N नंबर ऑफ फील्ड. ओके, लॉग इनमध्ये वेगळ्या फील्ड असतील त्या मी माझ्या LLD मध्ये दाखवेल. अंडरस्टूड? येस, नो, बोला. Yes. गुड. ओके, सो या सगळ्या गोष्टी तुमच्या बघा. इंटरव्ह्यू क्वेश्चन हा राहतोच. LLD HLD मला डिफरन्स सांगा. ओके, सो यू गाईज शुड बी एबल टू टेल द डिफरन्स ऑल्सो. ओके, तुम्हाला डिफरन्स सांगता यायला पाहिजे. ओके, देन इम्पॉर्टंट टॉपिक घेतला होता आपण टेस्टिंगचा. मग आपले सॉफ्टवेअर तर तयार झालं आहे आता, ठीक आहे. आपण इथपर्यंत सॉफ्टवेअर तयार केलं आहे. मग आता आपला रोल आहे टेस्टिंगचा. टेस्टिंगमध्ये सगळ्यात पहिले येते, ठीक आहे, व्हाईट बॉक्स टेस्टिंग.
then we go for black box. In the third one we go for gray box. येस, इझी. बघा, हा जो डिफरन्स आहे ना, हे तुम्हाला नेहमीचे क्वेश्चन आहेत. टेल मी द डिफरन्स बिटवीन व्हाईट बॉक्स, ब्लॅक बॉक्स, ब्लॅक बॉक्स, ग्रे बॉक्स, व्हाईट बॉक्स. हे तुमचे एवढे डायरेक्ट डोळे झाकून पाठ व्हायला पाहिजे होतं आत्तापर्यंत. ओके, बघा, तुम्हाला ही गोष्ट माहिती पाहिजे की व्हाईट बॉक्स टेस्टिंग डेव्हलपर करतो, ब्लॅक बॉक्स टेस्टिंग कोण करतं, टेस्टर करतो. ओके, बट आता याच्यात सुद्धा कन्फ्युजन आहे. ओके, व्हाईट बॉक्स टेस्टिंग डेव्हलपर करतो का ब्लॅक बॉक्स टेस्टिंग टेस्टर करतो. ओके, हे कन्फ्युजन नका ठेवू. हे कन्फ्युजन राहील ना, मग ते अजून वाढत जाईल. एकदा जर तुम्ही याला क्लिअर करा, मी त्याच्यासाठीच आजचं लेक्चर घेतोय. ओके, व्हाईट बॉक्स टेस्टिंग कोण करतं, तर व्हाईट बॉक्स टेस्टिंग करतो डेव्हलपर. राईट, येस. याला आपण म्हणत असतो Yes, sir. युनिट. याला आपण एक शब्द दिला आहे, युनिट टेस्टिंग. काय म्हणतो आपण त्याला? वी ऑल्सो कॉल इट युनिट टेस्टिंग. ओके, वी ऑल्सो कॉल इट क्लिअर बॉक्स टेस्टिंग. इट इज डन बाय कोडर, डेव्हलपर. इन व्हाईट बॉक्स टेस्टिंग वेन एव्हर कोडर कम्प्लीट कोड. आता मी डेव्हलपर आहे. ओके, मी काय करणार आहे, माझा काहीतरी कोड लिहिल, म्हणजे जो सॉफ्टवेअरचा जो कोडिंग पार्ट आहे तो लिहिल. त्याच्यानंतर मी तो कोड तयार करून बघेल ना, एक्झिक्यूट करून बघेल. ओके, की आउटपुट मला सेम येत आहे का नाही, वेदर आय एम गेटिंग अ राईट आउटपुट ऑर रॉंग आउटपुट. ओके, वेन एव्हर द कोडर चेक इज आउटपुट, इट इज नोन ॲज व्हाईट बॉक्स टेस्टिंग. अंडरस्टूड? व्हाईट बॉक्स कळलं? येस सर. खूप सोपं आहे रे, खूप सोपं आहे. ओके, याला फक्त तुम्ही एकदा ते थरोली वाचा, त्याच्यामधनं तुम्ही एकदा प्रॅक्टिस करा. ओके, नेक्स्ट वी गो फॉर द ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. ओके, सी, ब्लॅक बॉक्स टेस्टिंगमध्ये काय होणार आहे, खूप सिम्पल आहे. ब्लॅक बॉक्स म्हणजे काय, ॲप्लिकेशन बनवून आता तुमच्याकडे आलं आहे, तुम्ही टेस्टर आहात. ओके, इन अ ब्लॅक बॉक्स टेस्टिंग, ब्लॅक बॉक्सला आपण 2 नावाने ओळखतो. पहिलं नाव आहे त्याचं सिस्टीम टेस्टिंग किंवा फंक्शन्स टेस्टिंग. ओके, फंक्शन किंवा सिस्टीम टेस्टिंग आपण त्याला म्हणतो. इट इज अ टेस्टिंग डन बाय टेस्टर. ओके, तुम्ही टेस्टिंग आहेत ना, टेस्टर्स आहात, मग तुम्ही हे करतात, हे सॉल्व करतात, हे तुम्ही ब्लॅक बॉक्स टेस्टिंग परफॉर्म करतात. ओके, नाव व्हॉट डू वी डू अगेन, टेस्टर चेक वेन एव्हर डेटा इज इन अ सिंगल मॉड्यूल. ओके, आपण याच्या आधी बघितलं की साइन अप पेजवर ईमेल आय डी टाकल्यावर, ओके, ईमेल आय डी टाकल्यावर आपण त्याला काय दिलं होतं, डेव्हलपरने सांगितलं की ईमेल आय डी 4च प्रकारचे पाहिजे, जीमेल, याहू, अजून तो दुसरा आउटलुक वगैरे. सो लाईक दिस विल चेक एव्हरी सिंगल थिंग्स. डेव्हलपरने ज्या ज्या कंडिशन्स टाकल्या आहे ना त्याच्या प्रोग्राममध्ये, या आपण ब्लॅक बॉक्स टेस्टिंगमध्ये चेक करू. ओके, देन वी गो फॉर द डेटाबेस. आपण डेटाबेसमध्ये चेक करू ना, प्रत्येक कंपनीचा डेटाबेस असतो. MySQL, MySQL किंवा नुसता SQL किंवा दुसरे बरेच डेटाबेस आहे. मग आपण तिथे जाऊन चेक करतो. काय चेक करतो, आपण क्वेरी शिकलो आहोत, सिलेक्ट स्टार फ्रॉम व्हॉट टेबल नेम वगैरे सगळं आपण चेक करतो की आपण हे एंटर केल्यावर तेच दिसतं आहे का. ओके, ईमेल आय डी टाकला मी jupiterit.solution@gmail.com, पण मी डेटाबेसमध्ये चेक केलं की ते दिसतं आहे abc.com. इज इट रॉंग ऑर राईट? रॉंग ना. सो वी हॅव टू चेक each and everything. That is done by tester. It is known as a black box testing, also known as the system testing and function testing. Understood? Yes, no, बोला. Yes, ज्योति मैम, प्रियंका मैम, Yes, sir. तुषार. येस सर, क्लिअर. Yes. See, next one. Okay, gray box testing. Okay, in a gray box testing, okay, what we do, gray box testing is a combination of white box plus black box. या दोघांचे कॉम्बिनेशन असतं ग्रे बॉक्स टेस्टिंग. इन अ ग्रे बॉक्स टेस्टिंग, ओके, टेस्टर इन्व्हॉल्व असतो याच्यामध्ये, डेव्हलपर इन्व्हॉल्व असतो याच्यामध्ये. ओके, टेस्टरला आहे ना यावेळेस काय कळायला पाहिजे, प्रोग्रामिंग कळायला पाहिजे, याला कोडिंग कळायला पाहिजे. त्याला कोडिंग कळलं तर तो ग्रे बॉक्स टेस्टिंग करू शकतो. राईट? सो इट इज द थिंग. इथपर्यंत कळलं होतं. ओके, व्हाईट बॉक्स बघितला होता, ब्लॅक बॉक्स, ग्रे बॉक्स. ओके, देन वी मेंट SDLCमध्ये काय असतं आपण बघितलं. ओके, वाटल्यास तुम्हाला परत एकदा मी SDLCचं रिपीट करून देतो. ओके,
इन अ व्हेरी ब्युटिफुल मॅनर. याच्यानंतर तुम्हाला SDLC मध्ये एकही क्वेश्चन राहणार नाही. ओके, SDLC पुढच्या 5 मिनिटामध्ये आपण SDLC टॉपिक पूर्ण कंप्लीट करून टाकणार आहोत. लाईफ टाईम तुमच्या लक्षात राहणार आहे. व्हेरी फर्स्ट स्टेज असते आपल्याकडे रिक्वायरमेंट गॅदरिंग. ओके, हे पाठच करून घ्या तुम्ही डायरेक्ट आता. रिक्वायरमेंट गॅदरिंग. ओके, रिक्वायरमेंट गॅदरिंगमध्ये काय करत असतो, आपल्याकडे 2 माणसं, एक माणूस आहे त्याचं नाव आहे BA, त्याचं नाव आहे बिझनेस ॲनालिस्ट, ती पोझिशन आहे ॲक्च्युली. ओके, तो काय तयार करत असतो, ही मेक्स BRS, इट इज नोन ॲज बिझनेस रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. पहिली स्टेज कंप्लीट झाली. देन वी गो ऑन द सेकंड स्टेज, दॅट इज ॲनालिसिस. इन ॲनालिसिस, ओके, व्हॉट डू वी डू, वी मेक, बोला काय करतो इथे आपण, कोण सांगेल, बोला क्विक फास्ट. वी मेक SRS, सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट, राईट. इन SRS व्हॉट डू वी डू, SRS मध्ये आपण काय करत असतो ते त्याच्या खाली लिहितो. SRS मध्ये सगळ्यात पहिले आपण करतो फंक्शनल फ्लो डायग्राम दाखवतो ना, फ्लो डायग्राम तयार करतो की सॉफ्टवेअर असं कागदावर तयार करतो. हे सगळं म्हणजे सॉफ्टवेअर तर बनवत नाही आपण लगेच, पहिले सगळं त्याचं तयार करतो. रिक्वायरमेंट काय आहे ते लिहितो, तयार करतो. ओके, काही स्नॅपशॉट टाकतो, यूज केस टाकतो. ओके, देन ॲनालिसिस पार्ट कंप्लीट झाला. ओके, नेक्स्ट इन द थर्ड स्टेज, ओके, वी गो फॉर डिझाईन. देन वी गो फॉर डिझाईन. ओके, इन अ डिझाईन स्टेज आपल्याकडे 2 गोष्टी आहे. कोणत्या गोष्टी आहे, वी हॅव HLD, वी हॅव LLD, लो लेवल डॉक्युमेंट, हाय लेवल डॉक्युमेंट. ओके, इट इज मेन मॉड्यूल. HLD काय आहे, मेन मॉड्यूल आहे. म्हणजे सॉफ्टवेअरचं फ्रेम अशी दिसेल, पण त्या फ्रेममध्ये काय काय राहील, साइन अप पेज, लॉग इन पेज, होम पेज, अकाउंट इन्फॉर्मेशन, हे कुठे लिहितो आपण, LLD मध्ये. त्याला म्हणतो आपण सब मॉड्यूल. येस, वन्स वी कंप्लीट डिझाईन वी गो फॉर फोर्थ स्टेज, दॅट इज अ कोडिंग. ओके, कोडिंग करत असतो. कोडिंग कंप्लीट झाल्यानंतर रोल येतो आपला, त्याला असतो आपण टेस्टिंग. ओके, टेस्टिंगमध्ये आत्ताच आपण बघितलं असतं, टेस्टिंगमध्ये 3 प्रकार, व्हाईट बॉक्स, ब्लॅक बॉक्स, ग्रे बॉक्स. SDLC क्लिअर आहे का, बोला. येस सर. ग्रेट. नाव वन्स वी कंप्लीट द SDLC मध्ये टाईप्स आहे. ओके, मॉडेल्स आहे. सगळ्यात पहिले असतो फिश मॉडेल. ओके, इन अ फिश मॉडेल व्हॉट डू वी ॲक्च्युली डू, आय विल शो यू ऑन द स्क्रीन. ओके, फिश मॉडेलमध्ये आपण काय करत असतो. ओके, सो व्हेरी फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करत असतो, BRS बनवतो ना, बिझनेस रिक्वायरमेंट. ओके, बिझनेस रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. त्याच्यानंतर आपण काय करतो रे, त्याच्यानंतर आपण SRS करतो, त्याला आपण ॲनालिसिस म्हणतो, बरोबर. ओके, या ॲनालिसिस पार्ट केल्यानंतर आपण त्याचा रिव्ह्यू करतो, म्हणजे काय ते बरोबर केलं आहे का नाही, वेदर इट इज राईट और वेदर इट इज रॉंग. वी चेक इच अँड एव्हरीथिंग हिअर. ओके, देन वी गो फॉर डिझाईन. आपण काय करत असतो, त्याच्यानंतर आपण डिझाईन तयार करत असतो. ओके, देन वी गो फॉर डिझाईन. ओके, नाव डिझाईन तयार केल्यानंतर आपण काय करतो, डिझाईनचा पण रिव्ह्यू तयार करतो. ओके, रिव्ह्यू तयार करतो म्हणजे काय, वेदर इट इज करेक्ट डिझाईन और वेदर इट इज अ रॉंग डिझाईन और वी हॅव टू मेक चेंजेस अकॉर्डिंग टू BRS. ओके, म्हणजे BRSचा काही आपण तर चेक करत असतो ना सगळ्याच गोष्टी. ओके, देन वी गो फॉर कोडिंग. आपण कोणासाठी जात असतो, कोडिंगसाठी जात असतो. रिव्ह्यू कंप्लीट झाला, देन गो फॉर कोडिंग. ओके, कोडिंग पार्ट कंप्लीट झाला. कोडिंग नंतर आपण काय करत असणार आहे, कोडिंगचे पण रिव्ह्यू करतो. म्हणजे कोणतं टेस्ट करतो इथे, कोण सांगेल मला, व्हाईट बॉक्स टेस्टिंग इथेच परफॉर्म केली मी, बरोबर. मी म्हणजे माझ्या डेव्हलपरने केली. ओके, देन इट गोज फॉर टेस्टिंग. हे कंप्लीट झालं, टेस्टिंगसाठी चालला गेला. ओके, देन टेस्टिंग इथे लिहितो मी, टेस्टिंग. हा पार्ट जो आहे ना, टेस्टिंग पार्ट आहे. टेस्टिंग कंप्लीट केलं. टेस्टिंग कंप्लीट केल्यानंतर माझं कंप्लीट झालं आहे मेंटेनन्स. ओके, हे आहे, हा जो लास्ट स्टेज आहे ना, हे आहे मेंटेनन्स. इथे M लिहिलं आहे फक्त मी. मेंटेनन्स नंतर मी काय करतो, परत माझा काय करणार आहे, रिव्ह्यू करणार आहे. सो इट विल रिव्ह्यू अगेन, रिव्ह्यू करणार आहे. ओके, सो दिस लुक लाईक फिश. हे थोडं फिश सारखं दिसतं, दॅट इज वाय इट इज नोन ॲज अ फिश मॉडेल. अंडरस्टूड, इझी, बोला. येस, एनी कन्फ्युजन, एनी डाऊट.
येस एनीवन? येस तुषार, ज्योती मॅम, प्रियंका मॅम, सागर, नचिकेत, काही कन्फ्युजन आहे का, काही डाऊट आहे का? बोला प्लीज गो हेड. नो सर. हे कळलं क्लिअर तुम्हाला? सर. इझी? हे समजलं का इथपर्यंत? ग्रेट. नाव सो इफ यू अंडरस्टँड दिस, हे जर तुम्हाला समजलं आहे तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजायला खूप सोप्या जातील. ओके, जस्ट मिनिट. इट इज नोन एज अ फिश मॉडेल. हे फिश मॉडेल आहे. फिश मॉडेलवर क्वेश्चन येऊ शकतो. देन यू कॅन एक्सपेक्ट अ क्वेश्चन फ्रॉम HDLC वर क्वेश्चन येईल बघा. HLD LLD याचा डिफरन्स पार्ट करून ठेवा. ओके, फिश मॉडेल एक्सप्लेन करता यायला पाहिजे. ओके, देन वी हॅव सम स्टॅटिक्स टेस्टिंग, डायनामिक टेस्टिंग. ओके, ह्या पण क्वेश्चन मी बराच वेळा विचारला आहे, आपण ते पण बघून घेऊया. ओके, व्हॉट इज मीन बाय स्टॅटिक्स टेस्टिंग, व्हॉट इज मीन बाय डायनामिक. ओके, स्टॅटिक, डायनामिक. ओके, मी आज तुम्हाला एक नोट्स प्रोव्हाइड करतो. ओके, आय थिंक मी याच्या आधी केली वाटतं, ती मला आठवत नाही, पण तरी मी परत एकदा प्रोव्हाइड करतो. आय थिंक जवळपास एक 140 पेजेसची आहे ती, पण त्या नोट्सच्या बाहेर त्याच्यामध्ये सगळं आहे, क्वेश्चन आन्सर, सगळे नोट्स वगैरे A to Z. ओके, लेट्स गो फॉर स्टॅटिक. स्टॅटिक टेस्टिंगमध्ये सगळ्यात पहिला टॉपिक नाही म्हणता येणार, त्याचं सगळ्यात पहिलं आहे. सो स्टॅटिक टेस्टिंग इज अ व्हेरिफिकेशन प्रोसेस. व्हेरिफिकेशन प्रोसेस. इट इज अल्सो नोन ॲज क्वालिटी अश्युरन्स, ज्याला आपण QA म्हणत असतो. ओके, वेन रिक्वायरमेंट गेट कलेक्टेड बाय BA, तो आपण BRS बनवतो. अपॉन BRS, ओके, वी काय करतो, वी डेव्हलप SRS. SRS गिव्ह डिटेल्स. ओके, याच्यामध्ये आपण BRS बनवतो, देन वी गो फॉर SRS बनवतो, देन वी मेक SRS. ओके, सो BA हॅज टू रिव्ह्यू SRS. ओके, BA जो माझा BA पर्सन आहे ना, बिझनेस ॲनालिस्ट, तो हे दोन्ही डॉक्युमेंट काय करतो, रिव्ह्यू करतो. ओके, सो वेन डिझाईन आर्किटेक्ट क्रिएट डिझाईन बेस्ड ऑन डेव्हलपमेंट. ओके, याच्यानंतर आपण डिझाईन बनत असतो, याला आपण डिझाईन फेजमध्ये नेतो. ओके, याला आपण युनिट टेस्टिंग पण म्हणत असतो. युनिट टेस्टिंग नाही, युनिट टेस्ट म्हणत असतो. ओके, स्टॅटिक्स टेस्टिंग इज ऑल्सो नोन ॲज पॉझिटिव्ह टेस्टिंग, याला आपण पॉझिटिव्ह टेस्टिंग सुद्धा म्हणत असतो. राईट नाव, व्हॉट इज मीन बाय डायनामिक टेस्टिंग. डायनामिक टेस्टिंग नावातच सगळं ठरलेलं आहे. ओके, डायनामिक टेस्टिंग वेन कोडर हँड ओव्हर फायनल कोड टू द टेस्टर. जेव्हा कोडर जो आहे ना, हा त्याचा कोड टेस्टरला देतो चेक करण्यासाठी. फंक्शनॅलिटी काय चेक करतो, त्याच्यामध्ये आपण फंक्शनॅलिटी, वेदर द ॲप इज वर्किंग ऑर नॉट. ओके, फंक्शनॅलिटीमध्ये आपण काय चेक करतो, त्याचे इनपुट चेक करतो. इनपुट नेम टाकल्यावर नेमच दिसायला पाहिजे, ईमेल टाकल्यावर ईमेलच दिसायला पाहिजे. इनपुट अँड आउटपुट आपण चेक करतो. ओके, देन वी ऑल्सो चेक सम सिनारिओ. याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह पण सिनारिओ चेक करतो, याच्यामध्ये आपण निगेटिव्ह पण सिनारिओ चेक करतो. वेन वी यूज टू राईट अवर टेस्ट केसेस, जेव्हा आपण फेसबुकच्या टेस्ट केसेस लिहितो, तो जीमेल फंक्शनॅलिटीच्या टेस्ट केसेस लिहित असतो, वी हॅव चेक दिस ना, पॉझिटिव्ह सिनारिओ, सम निगेटिव्ह सिनारिओ. अंडरस्टूड? बोला, काही कन्फ्युजन याच्यात, काही डाऊट, काही कन्फ्युजन? बोला बोला बोला, गो हेड प्लीज. येस, नो? नो सर, क्लिअर. ग्रेट. हा क्वेश्चन रोज नाही म्हणता येणार, प्रत्येक इंटरव्ह्यूला विचारला जाईल. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्टॅटिक टेस्टिंग, डायनामिक टेस्टिंग. ओके, हे सगळं आपला पार्ट आहे सॉफ्टवेअर टेस्टिंगचा. याच्यानंतर आपण एक मोठा पार्ट बघितला होता, दॅट इज नोन ॲज अ डिफरंट मॉडेल्स इन SDLC. सगळ्यात पहिलं मॉडेल जे आहे दॅट इज माय वॉटरफॉल मॉडेल. सगळ्यात पहिला माझा टॉपिक आहे वॉटरफॉल मॉडेल. ओके, वॉटरफॉल मॉडेल मी चेक करणार आहे. ओके, वॉटरफॉल मॉडेल खूप सिम्पल आहे. ओके, सगळ्यात पहिलेच रिक्वायरमेंट गॅदरिंग, बरोबर. देन वी गो फॉर नेक्स्ट स्टेप. काय ते तुषार? ॲनालिसिस. राईट, ॲनालिसिस. ज्योती मॅम, नेक्स्ट स्टेप काय येणार आहे, बोला. डिझाईन. राईट, डिझाईन. नेक्स्ट स्टेप काय येणार आहे, प्रियंका मॅम?
नचिकेत, सागर कोणी असणार आहे प्लीज सांगा. तुषार. कोडिंग. कोडिंग. देन वी गो फॉर टेस्टिंग. टेस्टिंग. अँड द लास्ट आहे, आता इथे जागा नाही आहे त्यामुळे वरती लिहितोय, ठीक आहे. देन वी गो फॉर मेंटेनन्स. ओके. नाव सो हे जे आहे हे तुम्हाला तुमच्या वॉटरफॉल सारखं दिसतं, हे सगळं वॉटरफॉल सारखं दिसतंय ना. सो दॅट इज नोन ॲज, इट इज वाय वी कॉल इट वॉटरफॉल मॉडेल, म्हणूनच आपल्याला वॉटरफॉल मॉडेल म्हणतो. ओके. याच्यामध्ये आपण बघितलं होतं की देर आर सम प्रॉडक्ट बेस्ड कंपनी, देर आर सम सर्व्हिस बेस्ड कंपनी. येस, वॉटरफॉल मॉडेल खूप सिम्पल आहे. ओके. काही त्याच्यामध्ये वेगळं नाही आहे काही तुम्हाला सांगण्यासारखं की याच्यामध्ये हा प्रकार तो प्रकार. ओके. सो वॉटरफॉल मॉडेल बाय हार्ट झालं पाहिजे. इंटरव्ह्यूमध्ये हा क्वेश्चन पण राहिलो ना, टेल मी द डिफरन्स बिटवीन वॉटरफॉल मॉडेल अँड टेल मी द डिफरन्स बिटवीन वॉटरफॉल मॉडेल अँड व्ही मॉडेल. ओके. व्ही मॉडेल म्हणजे काय? व्ही मॉडेल इज नथिंग बट अ व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन मॉडेल. व्ही मॉडेल, त्याला शॉर्ट फॉर्म आपण व्ही म्हणत असतो. ओके. नाव हिअर वी आर. येस, इथपर्यंत काही डाऊट आहे का? काही कन्फ्युजन, काही कळलं नाही किंवा काही तुम्हाला BRS कळलं नाही, SRS कळलं नाही? आपण काय काय बघितलं आहे? ओके. आय विल राईट हिअर. वी हॅव सीन BRS, बिझनेस रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. वी हॅव सीन SRS बघितलं. देन वी हॅव सीन HLD. देन वी हॅव सीन LLD. ओके. आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या आहे. सिस्टीम स्टॅटिक्स टेस्टिंग काय असते. देन वी हॅव सीन डायनामिक टेस्टिंग काय आहे. ओके. वी हॅव कम्प्लिटेड, हे सगळं कम्प्लीट केलं आहे. ओके. वी हॅव सीन वॉटरफॉल मॉडेल. ओके. वॉटरफॉल मॉडेल. देन वी हॅव सीन काय बघितलं आपण, फिश मॉडेल. ओके. अजून बराच पार्ट कवर केला ना आपण आज. प्रॉडक्ट बेस, हे प्रोसेस वगैरे सगळं. ओके. व्हाईट बॉक्स, ब्लॅक बॉक्स, ग्रे बॉक्स. ओके. यांच्या आपल्याला डिफरन्स बघितलेला आहे. ओके. देन वी हॅव सीन सम थिंग्स विच वी कॉल्ड व्हॉट वी कॉल दिस LLD झालं, ॲनालिसिस ऑलमोस्ट. ओके. आपण ऑलमोस्ट बराच पार्ट कवर केला आहे. ओके. याच्यामध्ये काही तुम्हाला कन्फ्युजन आहे प्लीज गो अहेड, प्लीज आस्क मी. ओके. येस, एनीवन? याच्यात काही कन्फ्युजन, काही डाऊट? येस, नो, बोला काहीतरी. नो सर, क्लिअर. नक्की. याच्यामध्ये बघा, लास्ट टाइम आय एम रिपीटिंग. ओके. हा टॉपिक मी का रिपीट केला आहे माहिती का? की याच्यामध्ये मला तुम्हाला, मी जेव्हा काल इंटरव्ह्यू घेतला ना, मला याच्यात तुम्हाला काही कन्फ्युजन पण वाटलं की नाही याच्यात हा एकदा रिपीट करायला हवा. सो दॅट वॉज द रिझन ॲक्च्युली हा